साईबाबा मंदिर परिसरातून गावठी कट्ट्यासह आरोपीला अटक. नाशिकमध्ये बेकायदेशीर हत्यारांविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेत भद्रकाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला मोठे यश आले आहे. साईबाबा मंदिर परिसरातून एका इसमाला गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसांसह रंगेहात अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव श्रीजय संजय खाडे, वय निश्चित नाही असे आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. कारवाईचा सविस्तर तपशील. भद्रकाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला डिटेक्शन ब्रांच गस्ती दरम्यान माहिती मिळाली होती की साईबाबा मंदिर परिसरात एक तरुण संशयास्पदरित्या हत्यार बाळगून फिरत आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित परिसरात सापळा रचला आणि संशयित श्रीजय खाडे याला ताब्यात घेतलं. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक बेकायदेशीर गावठी कट्टा, देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा आणि मुंबई पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक. गाड्यांच्या काचा फोडणारा आरोपी श्रीजय संजय खाडे हा मागील काही दिवसापासून फरार होता. माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 यांनी सदर आरोपी लवकरात लवकर अरेस्ट करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे मागील काही दिवसापासून सदर आरोपीचा शोध घेत असताना सदर आरोपी हा गुन्हा घडल्यापासून इंदोर या ठिकाणी पळून गेले असल्याची, पसार झाले असल्याची बातमी मिळाली होती. त्याप्रमाणे आज रोजी भद्रकाली पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार कयूम शेख यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने सदर आरोपी हा शीतळादेवी परिसरात असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने सदर आरोपीतास आज रोजी भद्रकाली गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले. ताब्यात घेतेवेळी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या अंगझडतीत एक गावठी कट्टा आणि त्या गावठी कट्ट्यामध्ये मॅगझिनमध्ये 2 जिवंत राऊंड सापडून